नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. भारतीय मातृदेवतांचा इतिहास या मालिकेतील आपला 17वा भाग आहे आज. हो हो. या अगोदर आपण 16 मातृदेवतांबद्दल चर्चा केली. श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो, भाग 1 मध्ये निरुती, भाग 2 लक्ष्मी, भाग 3 महिषासुरमर्दिनी, भाग 4 सात आसरा, भाग 5 कामाख्या, भाग 6 माया, भाग 7 रेणुका, 8वा भाग चामुंडा, 9वा भाग सीता, 10वा भाग राधा आणि 11वा भाग जो झाला तो मनसा या मातृदेवतेबद्दल. 12वा भागामध्ये आपण अमावस्या या मातृदेवताबद्दल आढावा घेतला. 13वा भाग दिती, 14वा भाग आदिती, 15वा भाग धनु आणि 16व्या भागात आपण सटवी या मातृदेवतांबद्दल चर्चा केलेली आहे आजपर्यंत. श्रोत्यांना या संबंधीची माहिती हवी असेल तर अशोक राणा पॉडकास्टला व्हिजिट द्यावी आणि त्यांनी ते तिथं जे भाग उपलब्ध आहेत देवतांचा, मातृदेवतांचा इतिहास जे आपण चर्चा करत राहतो ती सर्व माहिती मराठी दर्शन या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यांनी ते पाहावी, प्रतिक्रिया द्यावी. आणि आज आपण 17व्या भागामध्ये आता कद्रू या मातृदेवतेबद्दल चर्चा करणार आहोत सर. कद्रू या मातृदेवतेचा इतिहास, कद्रू या मातृदेवतेची माहिती, म्हणजे आम्ही थोडंसं ओझरतं ऐकलेलं आहे. गरुड आणि सापाशी संबंधित आहे असं मला जाणवते. तर नेमका इतिहास काय आहे, मिथक काय आहेत, पुराणकथा काय आहेत ते तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं. इतिहासाचा कसा उलगडा झाला ते कद्रू मातृदेवतेबद्दल काय सांगू इच्छिता सर? कद्रू हा शब्द आपल्याकडे मराठीमध्ये कंजूष या अर्थाने, म्हणजे पैसे खर्च करण्यात म्हणा की आणखी स्वभावाने सुद्धा असा एक अर्थ रूढ झाला. पण कद्रू हा शब्द प्राचीन संस्कृतीमध्ये, म्हणजे भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये नागांची माता, नाग माता या अर्थाने तो रूढ आहे. आणि मग नागाला काद्रवेय म्हणतात. नागांसाठी काद्रवेय हा जो शब्द प्रचलित झाला तो आईवरून, म्हणजे मातृसत्ताक जी पद्धत होती आपल्या भारतात प्राचीन काळात, तर त्याचं प्रतीक कद्रू ही नागमाता आहे. तर महाभारताच्या आदिपर्वात तिचा उल्लेख येतो आणि त्यात ती दक्ष प्रजापती आणि असिकनी. आता आपल्याला ही दोन नावं, दक्ष प्रजापती आणि असिकनी, ही नावं वारंवार आलेली आहे. कद्रूच्याही बाबतीत आपण पाहिली, दितीच्याही बाबतीत पाहिली, अदितीच्याही बाबतीत पाहिली. सगळीकडे दक्ष प्रजापती आणि असिकनी हे माता पिता दाखवले आहेत. तर हे अर्थात प्रतिकात्मक आहे, किंवा मग ज्यांना ते प्रजापती हा संप्रदाय हा महत्वाचा वाटतो त्यांनी ती प्रचलित केलेली माहिती आहे. सर्वात विश्व प्रजापतीने निर्माण केलं अशा प्रकारचा समज जो आहे तो त्यामुळे पसरला. आता तिचा उल्लेख जो आहे महाभारतात त्यानुसार ती खूप सुंदर होती, परंतु तिला एकच डोळा होता. आणि दक्ष प्रजापतीने तिचा विवाह कश्यपाशी लावून दिला. कश्यप आणि अदिती, कश्यप आणि दिती, कश्यप आणि धनु, अशा तऱ्हेने ज्या त्याला बायकांची मोठी रांग पुराणकारांनी दाखवली. म्हणजे जेवढ्या मातृदेवता आहेत त्याच्या बायका, असं एक नातं पुराणकारांनी जोडलेलं आहे. कारण कश्यपाचा प्रभाव वाढल्यावर कश्यप हा सर्वांचाच पिता, हे जगच त्याने निर्माण केले, सृष्टीच त्याने निर्माण केली, सगळे आपल्या सर्वांचा पिता म्हणून मागे एकदा मी उल्लेख केला होता की जे बहुजन समाजातला जो वर्ग आहे ओबीसी प्रामुख्याने, त्याला आपलं जे गोत्र आहे ते माहित नसतं. गोत्र ही व्यवस्था जी आहे ती ब्राह्मणांची आहे. आणि बहुजन समाजाची कुळ ही व्यवस्था आहे. त्याला कुळ माहित असतं, मामकुळ माहित असतं, पण गोत्र माहित नसतं. पण पूजेच्या वेळी जेव्हा ब्राह्मण विचारतो, भटजी विचारतो, तेव्हा त्याला सांगता येत नाही. आणि मग तो भटजी म्हणतो मग कश्यप माना, म्हणजे कश्यप माना म्हणजे कश्यप तुझा बाप आहे असं माना. ही जबरदस्तीच आहे एक प्रकारची. तर धर्माबद्दलचं अज्ञान जे आहे ब्राह्मणांमध्ये आहे आणि बहुजन समाजामध्ये आहे त्याचं हे प्रतीक आहे. म्हणजे कश्यपाची पत्नी म्हणून कद्रूला लावणं म्हणजे कद्रूचं महत्व कमी करणं असा त्याचा अर्थ होतो. तर कश्यप हा जो तिचा पती आहे तिने त्याला एक वर मागितला होता आणि तो वर असा होता, तिच्यासारखे शक्तिमान 1000 सर्प तिला अपत्य म्हणून प्राप्त व्हावे. तिच्या 1000 मुलं तिला व्हावीत आणि सर्प व्हावेत. म्हणजे सर्पकुलचिन्ह हा असा अर्थ आहे, एखाद्या मानवी स्त्रीकडून मादीकडून
सर्प काही जन्माला येत नाहीत तसे. तर याचा अर्थ असा होतो तिला 1000 एक अनुयायी मिळावेत अशी अपेक्षा तिची होती आणि त्यासाठी तिने कश्यपाला म्हणजे जो सर्वांचाच निर्माता आहे त्याला वर मागितला असा अर्थ यातून निष्पन्न होतो. आणि तिची जी बहीण होती विनता, विनता ही जी आहे, विनता शब्द खूपच चांगला आहे, विनता म्हणजे नम्रता. तर तिच्यावर एकदा स्पर्धा लागली. ह्या कश्यपाच्या 2 बायका होत्या असं पुराणकार सांगतात. आणि ती स्पर्धा अशी होती की इंद्राच्या रथाला झुंपलेल्या उच्चैःश्रवा या घोड्याच्या रंगाबद्दल त्यांच्यात वाद सुरू होता. त्या घोड्याचा रंग कोणता आहे? तर कद्रू म्हणाले की त्याचा रंग पांढरा आहे पण शेपूट मात्र काळा आहे. विनता म्हणाली की तो पूर्णपणे पांढरा आहे. आणि ते मग शेवटी ती पैज अशी लागली आणि त्यांचं ठरलं की या स्पर्धेत जी हरेल तिला 1000 वर्षेपर्यंत पैज जिंकणार ती दासी म्हणून राहावं लागेल. आता 1000 वर्ष तर काही आपण जगत नाही कोणी. 100 वर्ष ठीक आहे, 100च्या वर आणखी 5-10 वर्ष, पण 1000 वर्ष कोणी जगल्याचा पुरावा जगाच्या पाठीवर नाहीये. पण हे अतिशयोक्ती करण्याची एक पुराणांची पद्धत आहे. आणि त्यातून आशय एवढाच घ्यायचा की जास्तीत जास्त काळ तिच्या बाजूला लोक राहावेत आणि सगळ्यांनी तिचं ऐकावं. तर मग आता प्रश्न पडला की आता हे कसं खरं ठरायचं. तर ही स्पर्धा जिंकण्याकरता कद्रूने आपल्या मुलांना म्हटलं की मला विनंती करा, मदत करा. तर ते मदत करा म्हणजे काय करा, तर तिच्या त्या उच्चैःश्रवा नावाच्या घोड्याला त्याच्या शेपटाला सापानी चिपकून राहायचं. म्हणजे ते साप तो रंग जो आहे घोड्याच्या शेपटाचा तो काळा दिसेल, म्हणजे पैज खरी ठरेल. तर तेव्हा त्यांनी न ऐकल्यामुळे ती रागावून त्याला शाप दिला की सर्पसत्र जेव्हा होईल, सर्पसत्रामध्ये जळून त्यांचा नाश होईल. आता तिच्या ह्या शापामुळे ब्रह्मदेव खुश झाला, कारण ब्रह्मदेवाला मांडणारा जो वर्ग होता त्याला बरं वाटलं की परभारे म्हणजे परस्पर काट्याने काटा निघतो. म्हणून त्यांनी सापानं नष्ट करण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे या समाधानात कद्रूच्या शापाला साध्य आपण त्याला पुष्टी दिली. तोही त्याला सहमत झाला. आणि मग त्यांनी असं पुढे त्याला उपशाप दिला, उशाप म्हणतात. त्यानुसार सर्पसत्रातून वाचलेले साप जे उरले सुरले, उशाप नाही म्हणता त्याला दुसरा शाप दिला की विनतेचा पुत्र गरुड खाऊन टाकेल. म्हणजे जन्मेजयाचं सर्पसत्र महाभारतामध्ये सुरुवातीला आला आहे. त्या सर्पसत्रामध्ये सापांचा नाश केल्याचं, खांडवन जाळणे, मग सर्पाचा नाश वगैरे ही जी कथा महाभारताच्या आधी परवाच येते. त्यातून नागकुळातले जे लोक आहेत त्यांचा विध्वंस, त्यांचा विनाश कसा केला आर्यांनी असं त्यांना सुचवायचं आहे ज्यांनी कथा लिहिली ती. आता गंमत मी मागेही सांगितलं होतं की हे पांडव जे आहेत आणि कौरव आहे कुरुकुळातले आहे, नागकुळातले. कुरुकुळ हे नागकुळ होतं आणि कुरुक्षेत्रावर युद्ध झाली ते एकाच कुळातल्या लोकांमध्ये झालं अशी कथा पुढे महाभारतात, पुढे गीतेत त्याचा उल्लेख येतो. तर अशा या सर्पसत्रामध्ये नागांना मारणे, नागच नागांना मारतायत, व्यापसारच बांधतायत असा त्याचा अर्थ होतो. आणि तेव्हा जे मारले जातील त्यातून जे उरतील त्यांना विनतेचा पुत्र गरुड खाऊन टाकील अशा प्रकारचा शाप कुणी दिला, ब्रह्मदेवाने दिला. त्याचा काही संबंध नाही. या 2 बहिणीमध्ये किंवा 2 सवतींमध्ये झालेलं भांडण आहे, त्यात ब्रह्मदेवाने पडायचं काही कारण नाही. पण कथानक रचणारे आपल्या सोयीची कथा तयार करतात. मग शेवटी ब्रह्मदेवाने शाप दिल्यामुळे सगळे नाग कद्रूला शरण गेले आणि त्यांनी आपल्या आईला मदत करण्याचं आश्वासन दिलं. आणि सोबतच कद्रूने दिलेल्या शापापासून मुक्तता होऊन उशाप मागितला. उशाप ही कन्सेप्ट अशी आहे की दिलेला शाप नष्ट करणे, डिलीट करणे, रद्द करणे, आधीची ऑर्डर रद्द करणे. तर तिने मग असा उशाप दिला की जेव्हा सर्पसत्र होईल, यापूर्वी सर्पसत्र या शब्दाचा अर्थ सांगितला होता की सर्पसत्र म्हणजे सर्पकुळातले लोक, नागकुळातल्या लोकांनी केलेला उत्सव. म्हणजे आनंदोत्सव असेल, धार्मिक उत्सव असेल, आणखी कौटुंबिक उत्सव असेल, त्या समाजाचा एखादा उत्सव असेल. पण त्याचा अर्थ महाभारत ज्यांनी रचलं किंवा त्यात दुरुस्त्या केल्या त्यांनी सर्पांना मारणे, त्यांना नाहीसं करणे असा अर्थ घेतला. आणि महाभारताची गंमत अशी की व्यासाच्या नावाने ते काव्य सांगितलं जातं. मग व्यासाचा जो भाचा होता वैशंपायन त्यांनी त्यात भर टाकली. मग सौती नावाचा त्याचा शिष्य होता त्यांनी त्यात भर टाकली. आणि सगळ्यात शेवटली भर जी आहे जी आता महाभारत आपल्याला पाहायला मिळतं तर ती भृगू गोत्राच्या ब्राह्मणांनी टाकली 2000 वर्षापूर्वी. अशा तरी महाभारताचा जो रचना काळ आहे तो साधारणतः 400-500 वर्षाचा आहे. त्यात अनेक
प्रकारच्या लोकांनी आपापल्या परीने कथा त्यात टाकल्या आणि आपापल्या सोयीने टाकल्या. परीने टाकल्या असं नाही, सोयीने टाकल्या. तर भृगु गोत्र हे कसं होतं, हे ब्राह्मण गोत्र होतं. जे वैशंपायन म्हणा की व्यास म्हणा किंवा सौती म्हणा, हे ब्राह्मण नव्हते, हे सूत होते. सूत नावाचा एक लोकांचा समुदाय होता, जे कथाकथन करून लोकांना सांगायचे आपल्या पूर्वजांच्या कहाण्या. तर त्यांच्या हातून हे गेलं, महाभारत आणि ब्राह्मणांच्या ताब्यात आलं. आणि 2000 वर्षापूर्वी शुंग आणि कण्व या 2 ब्राह्मण राजांच्या ताब्यात आपल्या भारताचा उत्तर भाग होता. तर त्यामुळे त्यांनी ह्या महाभारताची रचना केली आणि त्यात मग नागकुळाच्या विरोधात ज्या कथा लिहिल्या, त्यात ही कद्रूची कथा आहे. ही कद्रूची कथा ही अशी सहजपणे टाळण्यासारखी कथा नाही, म्हणजे कथा नाही, ही महत्वाची कथा आहे. म्हणजे कद्रू ही प्रजापतीची मुलगी आणि तिचा पती कश्यप्य, तिची बहीण विनता. तर विनता आणि कद्रूमध्ये एकदा पैज लागली की इंद्राच्या रथाचा जो घोडा आहे त्याचा रंग पांढरा आहे की काळा आहे. मग त्यामध्ये जी पैज लागल्यानंतर जी जिंकेल किंवा तिनं दासी बनून राहावं काय, म्हणजे ते थोडंसं पैज लागल्यानंतरच काय झालं, सापासापात म्हणजे नागानागात भांडण झालं नष्ट होण्याचं, ते थोडंसं रिपीट करता का सर, म्हणजे ही कथा? नाही, ह्या कथेत काय आहे की कद्रूची मुलं जी आहे ती नाग आहे आणि नागांना तिने असं म्हटलं की उच्चैश्रवा जो घोडा आहे याचा इंद्राचा, त्याच्या शेपटीला तुम्ही चिपका, म्हणजे माझी पैज खरी ठरेल. म्हणजे अशा तऱ्हेने म्हणजे मी उच्चैश्रवा हा घोड्याचा रंग पांढरा आहे पण शेपूट मात्र काळा आहे असं विनंतीला तिने म्हटलं, ते खरं ठरेल. हा मुद्दा महत्वाचा आहे. पुढे जो नागानागातला भांडण हा जो प्रकार आहे तो महाभारतातला आहे. अच्छा अच्छा. हा त्याचा या कथेशी काही संबंध नाही. पण या संदर्भ असा आला की सर्पसत्र जेव्हा होईल तेव्हा आस्तिक नावाचा ऋषी नागांना वाचवेल. आपण मनसा या मातृदेवतेच्या संदर्भात जेव्हा माहिती पाहिली त्या आस्तिक हा तिचा मुलगा होता असं म्हणतात. मनसा ही सगळ्यात जुनी मातृदेवता आहे आणि ती मनसा म्हणजे इच्छा, आपल्या इच्छा पूर्ण करणारी अशी. पूर्वोत्तर भारताचा भाग आणि ओरिसा, बिहारचा, झारखंडचा भाग आणि विशेषतः बंगाल या भागात ती अतिशय प्रसिद्ध आहे. आणि नागकुळातले लोक त्या ठिकाणी, आता नागालँड किंवा मणिपूर, हे मणिपूर जे नाव आहे आता जळत आहे की ते 5-7-8 महिन्यापासून, मणी हा शब्द नागांसाठी वापरला गेलाय. आणि नागालँड हा नागांचं प्रदेश, नागांचं राज्य या अर्थाचा शब्द आहे. आणि नाग ज्यांचं कुलचिन्ह असे लोक त्या भागात राहत होते. आणि तर त्यांच्या विरोधात महाभारतात जी कथा आहे ती कद्रूची कथा आहे. अच्छा अच्छा. आणि आईच्या इच्छेखातर ते सगळे नाग उच्चैश्रवा घोड्याच्या शेपटीला जाऊन चिपकले. त्यामुळे ते शेपूट तात्पुरतं काळं दिसू लागलं. पाहणाऱ्याला वाटलं की काळच आहे शेपूट. आणि अशा तरी कपट कारस्थान करून कद्रू जिंकली. कद्रू ही कपटी होती असं त्यांना सिद्ध करायचं आहे. आणि विनता जी गरुडांची माता होती, गरुड ज्यांचं कुलचिन्ह आहे, तर तिची जी माता होती विनताईला 1000 वर्षापर्यंत तिची दासी बनावं लागलं. आता पुढे कथा अशी आहे की 500 वर्ष कद्रूचं दास्यत्व केल्यानंतर विनतेचा पुत्र गरुड याने तिला या दास्यातून मुक्त केलं. म्हणजे गरुड आणि हा जो संघर्ष आहे हा संघर्ष या कद्रूच्या कथेत आला आहे. नाग आणि गरुड संघर्षाच्या कथा जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. आपण पाहू आशिया खंडातल्या काही संस्कृती, युरोपमधल्या काही संस्कृती, आफ्रिकेमधल्या संस्कृती, या सगळ्या संस्कृती नाग आणि गरुडांचा संघर्ष या ठिकाणी समन्वय सुद्धा आहे. तर अशा तऱ्हेच्या कथा सगळीकडे का आहे त्याचं कारण पहिल्यांदा समजून घेऊ, पुढे जाऊ आपण. तर नाग हा जो शब्द येतो नागपूर, त्याचा अर्थ होतो शेती करणारे लोक. शेती करणाऱ्या लोकांना आपल्या शेतामध्ये वारूळ जे उभं राहतं ते नष्ट करावं लागतं, त्यातून आलेल्या नागाला मारावं लागतं. आणि पुढे नागाची पूजा करून त्याला वश करून घ्यायचं की ते आम्हाला चावू नको. यातून नाग हे तयार झालं. आणि मुळात ते भूमी पुत्र जे आहेत म्हणजे शेतकरी करणारे लोक त्यांचं ते कुलचिन्ह आहे. आणि नंतर जे लोक येतात म्हणजे बरेचदा काय होतं की ते शांततेने राहणारे लोक आपल्याकडे अवजार ठेवतात पण हत्यारं ठेवत नाही, म्हणजे लढाई वगैरे करायची त्यांना गरज पडत नाही. असं भारताच्या सिंधू संस्कृतीच्या बाबतीत घडलेलं आहे की ते अवजारं सापडली पण हत्यारं सापडली नाही, शस्त्र नाही सापडली. तर बाहेर येणाऱ्या आर्यांनी ज्याप्रमाणे त्या संस्कृतीचा विनाश केला, विध्वंस केला आणि मग ते प्रमुख झाले. आजही आपल्या भारताच्या संस्कृतीवर
वैदिकांचा प्रभाव आहे. म्हणजे मूळ जे अवैदिक लोक किंवा आर्यपूर्व लोक त्यांचा प्रभाव कमी आहे. आणि सगळ्या धर्मग्रंथामध्ये किंवा सगळ्या पुराणिकांमध्ये किंवा पुराण सांगणारे व्याख्यान प्रवचन करणारे लोक हे वैदिकांचाच उदो करतात. आजही आपण हे पाहतो. तसाच प्रकार अनेक देशात झाला. तर त्या ठिकाणी मग जे नंतर आलेले लोक जे आहेत त्या लोकांचं चिन्ह होतं गरुड. गरुड हा आकाशातून उडतो आणि नाग हा जमिनीवर राहतो. जमिनीचा नाग काही वर उडू शकत नाही. उडणाऱ्या नागाच्या कथा जरी सांगितल्या गेल्या असल्या तर नागाला उडताच येत नाही. फक्त एका झाडावर खाली उतरताना काही सापाचे जे प्रकार आहे ते फळाफळ आपला जो आहे तो थोडा पसरट करतात आणि खाली उतरू शकतात अलगदपणे. पण ते पंख आणि ते उडतात ह्या कथा मात्र चुकीच्या आहे. तर जगभर अशा कथा आहे. भारतात आहे असं नाही. तर यातून अर्थ एकच घ्यायचा की नाग ज्यांचं कुलचिन्ह आहे ते शेतकरी वर्गातले लोक आहेत आणि ज्यांच्याकडे शेती नाही ते बाहेरून आलेले पण मूळ जे लोक आहेत रहिवासी त्याची जमीन बळकावणारे ते गरुड त्यांचं कुलचिन्ह आहे. श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो, आता कद्रूच्या कथेमध्ये मनसा या मातृदेवतेचा उल्लेख झाला तर भाग 11 मध्ये मनसा या मातृदेवतेबद्दल ऐकायला भेटेल. मनसा या मातृदेवतेची माहिती, इतिहास श्रोत्यांनी 11वा भाग नक्की पाहावा. त्यासाठी सर तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर या ठिकाणी 500,000 वर्षापर्यंत जाती बनायला ती तयार झाली विनंता. पण 500 वर्षानंतर 500 वर्ष कद्रूचं दास्याचं स्वीकारल्यानंतर विनतेचा मुलगा जो गरुड आहे त्या गरुडाने तिला दास्यातून मुक्त केलं अशी कथा या ठिकाणी आली आहे. म्हणजे काही काळ नागांचा प्रभाव होता, सत्ता त्यांच्या हाती होती. मग गरुड कुलचिन्ह ज्यांचा आहे त्यांचा प्रभाव वाढला असं यातून सूचित केलं आहे. याला आपण इतिहास नाही म्हणत, मिथक आहे. पण मिथकामधून इतिहास कसा पाझरतो की ह्या गोष्टी केव्हा तरी घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या. तर ह्या रूपक या ठिकाणी नाग आणि गरुडाचं रूपक या ठिकाणी वापरलं. आणि याचा आशय काय घ्यायचा तर आशय एवढाच घ्यायचा की महाभारतात जे काही ही कथा आली आहे कद्रूविरुद्ध संघर्षाची त्यातून भारतात नाग आणि गरुड ह्या दोन प्रभावी मानवी समूहामध्ये अनेक वर्ष चाललेला संघर्ष हा यातून व्यक्त झालाय. आणि महाभारत 1500-1600 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. यात कद्रूला जे खलनायकी स्वरूप चित्रित केलं आहे त्यामागचं मुख्य कारण गरुडाचा प्रभाव त्या काळात वाढला होता. 500 वर्षापूर्वी 1500 वर्षापूर्वी किंवा 1600 सणात 4थ्या शतकामध्ये जे काही गुप्त साम्राज्य सत्तेवर आलं आणि मगध वगैरे पाटलीपुत्र हा परिसर त्यांच्या ताब्यात आला आणि मग विष्णू हे त्यांचं दैवत ठरलं. हे वारंवार आपल्या कथेत या विवेचनात आलाय. विष्णू हे जे दैवत आहे त्याचं कुलचिन्ह गरुड आहे. म्हणून त्या गरुडावर बसलेला विष्णू दाखवतात अनेक मंदिरामध्ये अनेक क्षेत्रामध्ये. तर गरुड हे त्याचं कुलचिन्ह आहे, त्याचा मानवी रूप विष्णू आहे. म्हणजे जे बाहेरून आलेले लोक होते आर्यांचं प्रतीक मानता येईल. आणि मग त्या लोकांनी नाग लोकांवर जे वर्चस्व गाजवलं त्याची ही कथा या ठिकाणी चित्रित केली आहे महाभारतात. आणि कद्रूला म्हणजे नागमातेला त्यांनी खलनायकी असं दाखवलं आहे. तिला ते एकच डोळा, ती सुंदर आहे पण एकच डोळा आहे. म्हणजे ती एक सुरी होती, अडील तट्ट होती असं महाभारत कारण म्हणायचं आहे. आणि तिच्यासारखी 1000 सर्वावे नागपुत्र म्हणजे ती शक्तिशाली होती हे मान्य केलं. आणि मग आपल्या मुलावरती अन्याय करते म्हणजे जबरदस्तीने आपल्या हक्क वागायला लावते. यातून ती खलनायकी होती म्हणजे चांगल्या स्वभावाची नव्हती असं त्यांना म्हणायचं आहे. तर अशा तऱ्हेने तिच्याबद्दल द्वेष निर्माण करणारी ही कथा आहे. आणि ब्रह्मदेवानी त्यात हस्तक्षेप करणं म्हणजे त्याच्या सोयीचं होतं. ते नाग त्यानं नष्ट करायचेच होते. आणि मग आस्तिक ऋषीची कथा, जन्मेजयाच्या सर्पस्वराची गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टीशी संबंध कद्रूच्या ह्या नागांशी पुत्रांशी झालेला वाद किंवा तिच्या सवतीशी झालेला वाद, सवती वस्त्राची कथा ही कथा वारंवार अनेक ग्रंथात येते. पहिल्यांदा महाभारतात जरी आली असली पुढच्या काळात ती अनेक पुराणामध्येही येते. म्हणजे नागांबद्दल द्वेष निर्माण व्हावा लोकांच्या मनात, तिरस्कार निर्माण व्हावा यासाठी ही कथा आलेली आहे. वास्तविक नाग हे कुलचिन्हाचे लोक होते, त्यांची सत्ता भारताच्या बऱ्याच मोठ्या भागावर होती. जेव्हा त्यांची पिछेहाट झाली, त्यांना मागे हटावं लागलं आर्यांच्या आक्रमणामुळे, तर दक्षिण भारतात त्यांची राज्य झाली आणि तिथे त्यांची मंदिरं सुद्धा आहेत. आता बरीचशी मंदिरं जी हळेबेड आहे, बेल्लूर आहे, तर मी ते बेल्लूरला गेलो होतो 5-6 वर्षापूर्वी. त्या ठिकाणी कद्रूची मूर्ती पाहिली. म्हणजे त्या बेलोरचं जे मंदिर आहे ते केशव टेम्पल आहे विष्णूचं. आपण तिथे एका भिंतीवर कद्रूची
मूर्ती आहे नागमाता आणि तिच्या अवतीभोवती नाग दाखवलेले आहेत. तर आता हे जी नाग होते त्यांची 9 नाव, 9 नाग हा शब्द आहे वापरतात. 9 ही संख्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी वापरले. 9च नाग असतील असं नाही, पण एका श्लोकामध्ये 9 नागांचा उल्लेख आहे. तो श्लोक असा आहे, अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च तंबलम शंखपालम धार्तराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानी नवनामानी च महात्मना. म्हणजे ह्या 9 नामाचं महत्व आहे. त्यात अनंत नावाचा एक नाग आहे, वासुकी नावाचा नाग आहे, शेष नावाचा नाग आहे, पद्मनाभ हे नागाचं एक नाव आहे आणि तंबल हे नागाचं नाव आहे, शंखपाल हे नाव आहे आणि धृतराष्ट्र हे नागाचं नाव. म्हणजे महाभारताच्या आदी पर्वामध्ये आपल्याला धृतराष्ट्र नावाच्या नागराजाचा उल्लेख येतो, त्याची मुलगी म्हणून लक्ष्मीचा उल्लेख येतो. आणि ही सर्पसत्राची कथा जी महाभारतात आली ती अनेकांनी खरी मानली. आणि मग तक्षक हा शिल्लक राहिला, एकच नागवंश शिल्लक राहिला असं महाभारतातल्या त्या कथेत म्हणतात. म्हणजे कालियाचं मर्दन केलं. आता हा नागपंचमीचा उत्सव जो होतो तो कालिया मर्दन केलं. कालियावर म्हणजे नागराजावर कृष्णाने विजय मिळवला म्हणून ती नागपंचमी झाली अशी कथा सुद्धा सांगणारे लोक आहेत. तर यातमध्ये सगळ्या नागांची हार झाली, पण तक्षक नावाचा नाग शिल्लक आहे असा एक समज लोकांच्या मनात पसरला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नागांवर जे काही लिहिलं त्यात त्यांनी म्हटलं की तक्षक हाच एक नाग वंश शिल्लक आहे. बाकी नाग नष्ट झाले. पण गंमत अशी की बाबासाहेब आंबेडकरांची जी मूळ आडनाव होतं सपकाळ ते शंखपाल नागावरून आलाय. म्हणजे नागकुळाशी संबंध त्यांचा होता. आंबावडेकर नावाच्या अगोदर त्यांचं शंखपाळ नाव होतं. आधी शंखपाळ होतं. म्हणजे हे जे भीमराव रामजी आंबेडकर आपण शब्द वापरतो आणि आंबावडेकर पासून आंबेडकर झालं. आंबावडे गाव आहे कोकणामध्ये. तर त्याचा उच्चार काही व्यवस्थित वाटला नसेल त्या लिहिणार ज्यांनी ते नाव लिहिलं त्यांच्या शाळेत मठावर. तर ते आंबेडकर नावाचे गुरुजी होते असाही उल्लेख येतो. त्यांचा आता फोटो बिटो लोकांना मिळालाय. तर साताऱ्याला जे प्रतापसिंह राजे विद्यालयात बाबासाहेब आंबेडकर शिकायला होते तेव्हा त्यांनी आंबावडेच्या ऐवजी आंबेडकर नाव दिलं आणि म्हणून ते आंबेडकर झालं आणि ते प्रचलित झालं. जगभर आता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. पण बरेचदा बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचा उल्लेख सुद्धा रामजी आंबेडकर असा काही लोक करतात. तर तो करायला नको, कारण त्यांचं आडनाव आंबेडकर नव्हतं ना, त्यांचं आडनाव सतपाल होतं. तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जरी तक्षक हे एकच नागवंश शिल्लक असं म्हटलं असलं तरी त्यांचं स्वतःच आडनाव हे नागकुळाशी संबंधित आहे. अच्छा अच्छा. आणि बोला. आणि काश्मीरमध्ये जो प्रसिद्ध नागवंश होता तो कर्कोटक नावाचा. म्हणजे भारताचा पहिला इतिहास ग्रंथ म्हणून ज्याला लोकांनी मान्यता दिली आहे अभ्यासकांनी, राजतरंगिणी नावाचा. म्हणजे तिथल्या राजघराण्याचा इतिहास कल्लण नावाच्या एका पंडितांनी लिहिला. तो कर्कोटक नागवंशाचा आहे आणि कर्कोटक पासून कोकाटे आडनाव झालाय. अच्छा. इतिहासाचार्य राजवाडे यांनी नागवंश नावाचा एक लेख लिहिला. 100 वर्ष झाली त्याला, 1922च्या दरम्यान लिहिला तो 2022. तर त्यांनी त्यात म्हटलंय की ही जर आडनावे नागवंशातली नागकुळाची आडनावं जर मराठ्यांमध्ये नसती तर नागवंशाचा शोध घेणं कठीण झालं असतं. म्हणजे वसुकीपासून वसे झालं, तक्षक पासून तके तिके झालं, कर्कोटक पासून कोकाटे झालं. अशी जी नागकुळाची आडनाव जी मराठ्यांमध्ये आहे तेवढीच तीच आडनावं महारांमध्ये आहे. पण महार आणि मराठ्यांमध्ये जी आडनाव सारखी आहे त्यामुळे ते सगळे नागवंशाचे आहे असा एक सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी अनटचेबल्स या ग्रंथात मांडला आणि हुवेर शूद्रांमध्ये त्याचा थोडासा उल्लेख आहे. तर आता हे कसं नागकुळ म्हणजे कुलचिन्ह आणि त्या कुलचिन्हाला मांडणारा एक वर्ग, पण आता हे केवळ महार आणि मराठ्यांपुरतं सीमित नाहीये. इतरही जातींमध्ये म्हणजे अगदी सोनार सारख्या जातीमध्ये सुद्धा संकपाळ आडनाव आहे. सपकाळ, संकाळ, शंखपाल असे आडनाव. याचा अर्थ नागकुळाचा संबंध बहुतेक बहुजन समाजातल्या लोकांशी आहे. आणि म्हणून नागपूजा जी प्रचलित आहे आजही मोठ्या प्रमाणात त्याला कारणच हे नागकुळ चिन्ह आहे. अच्छा. आता बऱ्याच मंदिरामध्ये त्याचं प्रतीक म्हणून नागफणा 9 नागफणा असलेल्या नागप्रतिमा असतात. चंद्रपूर जिल्ह्यातलं भंडारेश्वर मंदिर आहे तिथे अशी नागप्रतिमा आहे. आणि विशेषतः शरद पाटलांनी याबद्दल आणखी एक विस्तृत वर्णन केलं आहे. दीघनिकाय हा जो पाली ग्रंथ आहे दीघनिकाय त्याच्यामध्ये त्यांनी
नागकुळाची माहिती दिली आहे. तर ती माहिती असं आहे, अंबवन. अंबवन म्हणजे अंबवनचा अर्थ तो आईचं मंगलवन. तर कोसल देशात अचिरवती नदीच्या काठावर मनसा कट. आपण मनसा देवीबद्दल माहिती पाहिली ना, तिचा उल्लेख पहा बौद्ध ग्रंथामध्ये दीघनिकायामध्ये आहे. मनसा कट नावाच्या, कट म्हणजे क्षेत्र, कट म्हणजे गाव. म्हणजे मनसा ही कद्रूची म्हणजे भूमातेची पुत्री होती आणि सर्पराज वासुकी वा अनंताची भगिनी होती. मनसाचा उल्लेख आपण काल पाहिला. तर तिची जी पूजा होते मनसा पंचमीला, आषाढ महिन्याची जी पंचमी आहे, म्हणजे नागपंचमी नुकतीच झाली 8 दिवसापूर्वी, 4-5 दिवसापूर्वी. तर त्या नागपंचमीला तिची मनसेची पूजा होते आणि तिला सर्पराज्ञी म्हटलेलं आहे आणि भूमातेचे एक रूप म्हटलंय. आणि मनसा कट हे जे आहे भूमातेचे देवक्षेत्र असावं आणि अंबवन हे तिचं मंगलवन असावं, असं कॉम्रेड टाकल्याने म्हटलं. सर, मला इथे एक प्रश्न विचारावा असं वाटतो. 9 नागांचा तुम्ही उल्लेख केला, कंपल, धृतराष्ट्र, तक्षक, त्यात कालिया पण आहे. कालिया आणि कृष्ण यांच्यामध्ये लढाई झाली होती. त्याचं कसं विश्लेषण कराल? कारण कृष्ण वेगळ्या कालखंडात असेल किंवा कद्रू वेगळ्या कालखंडात असेल, हा कालिया नाग, तर ते कसं जुळवून आणलं गेलंय पुराण कथांमध्ये? हा प्रश्न महत्वाचा यासाठी आहे की ह्या कथांना इतिहास म्हणून मानतात काही लोक. आणि नागपंचमी जेव्हा साजरी होते, जेव्हा नागांना मांडणारे लोक त्याचा निषेध करतात की बाई नागांच्या विरोधातली पंचमी आहे. आणि जे नागपंचमीचं समर्थन करणारे म्हणतात की कालिया नागाला मारलं. आता मारलं म्हणजे जीवानी मारलं काय, तर तसं काही त्या कथेत दिसत. भागवतात ती कथा आहे. आता कृष्णाबद्दल तुम्ही म्हटलं कृष्णाचा काळ, तर कृष्णाचा काळ असा नेमका सांगता येत नाही. म्हणजे महादेव शास्त्री जोशींनी भारतीय संस्कृती कोशात काळ सांगितला, वर्ष सांगितला वगैरे वगैरे. पण कृष्ण नावाच्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. कारण ऋग्वेदामध्ये कृष्णाचा उल्लेख आहे, भागवतात आहे, महाभारतात आहे, गीतेमध्ये तर आहेच आहे. गीतेचा हिरो कृष्ण आहे. आणि अशा पुराणांमध्ये आहे, बऱ्याच ब्रह्मवर्त पुराण वगैरे अनेक पुराणामध्ये आहे. आता ह्या सगळ्या ग्रंथांचा काळ हा या काळामध्ये फरक 2-3 हजार वर्षाचा आहे. म्हणजे ऋग्वेदात आहे, ऋग्वेद हा इसवी सनापूर्व 3100चा 1500चा मानला तर साधारणतः आतापासून 3-3.5 हजार वर्षापूर्वीचा आहे तो. तर नंतर मग महाभारताचा काळ येतो. महाभारत हा 2000 वर्षापूर्वीचं किंवा 1800 वर्षापूर्वीचं, काही लोकांनी त्वरीकडे घेतलाय काळ. नंतर भागवत ते सुद्धा 1000 वर्षापूर्वीचं आहे. मग त्या काळात नंतर काही पुराण येतात, तर त्यांचाही काळ 7वा-8वा शतक असा काहीतरी आहे आणि अलीकडे काही पुराणं लिहिली गेली आहे. ह्या सगळ्या ग्रंथांचा काळ घेतला तर तो 3000 वर्षाचा किमान आहे. म्हणजे आपण काळाच्या दृष्टीने विचार केला तर ही काही ऐतिहासिक घटना नाही. पण आता एक महत्वाचा मुद्दा यात आहे, कालिया नागाला कृष्णाने का मारलं? तर कथा अशी आहे की ते यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग होता आणि त्याच्या निवासामुळे, राहण्यामुळे यमुनेचं जे पाणी आहे ते विषाक्त झालं होतं, त्यात विष ओघत होता. तर त्यामुळे लोकांना ते पाणी पिणं कठीण होतं. म्हणून लोकांनी विनंती केली की बा याला हटवा, याला इथून हटवा. मग तिथे निमित्त झालं की मग कृष्ण लहान होता, खेळत होता तो, आणि खेळता खेळता त्याचा चेंडू त्या यमुना नदीत गेला आणि तो चेंडू घेण्याकरता कृष्ण गेला तेव्हा तिथे नाग, कालिया नाग होता. तर त्यांनी त्याला म्हटलं तू इथून निघून जा, तू इथे कशाला राहतो, लोकांना त्रास होतो तुझा. तर तो म्हणाला हे माझं क्षेत्र आहे, आपल्या देशातून कोणाला हाकलून द्यायचा कोणी आग्रह केला, कुणी जाईल का आपल्या देशातून? हे माझं क्षेत्र आहे, इथून मी मला कसं काय हाकलतो? तेव्हा मग त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याच्या फण्यावर तो नाचायला लागला, अशी कथा आहे. आणि ते चित्र आपल्याला कालिया मर्दनचं कथा चित्र दिसतं. आणि त्याच्या दोन्ही बाजूला नाग कन्या विनंती करताय कृष्णाला किंवा माझ्या बापाला वाचव. आणि मग तो एवढं म्हणतो ठीक आहे, मी तुला काही जीवानं मारत नाही, पण इथून तू निघून जा, दुसरीकडे जा. मग तो कालिया नाग दुसरीकडे चालला गेला, अशी कथा आहे. आता या ठिकाणी खरोखरचा नाग दाखवलाय. नाग कन्या अर्धवट पुरुषी, म्हणजे अर्धवट मानवी आणि खाली शेपूट तिचं काहीतरी सापाचं दाखवलं. ह्या कथांमध्ये छान दिसतं, ते शिल्पामध्ये दिसायला थोडंसं अद्भुत वाटतं. पण प्रत्यक्षात तो परिसर यमुनेचा, यमुना ही नागनदी आहे. यमुनेला नागनदी म्हटलं आहे. ती म्हणजे नागनदी यासाठी की ती काळ्या रंगाची आहे. आता अलाहाबादला मी 2 वर्षापूर्वी गेलो होतो, तिथे यमुना आणि गंगेचा संगम आहे. तर जो यमुनेचा प्रवाह आहे तो काळा आहे आणि गंगेचा प्रवाह थोडासा उजळ आहे.
तर म्हणून तिला नाग नदी म्हटलंय परंपरेने. म्हणजे तो पूर्ण परिसर नाग कुलचिन्ह ज्यांचा आहे त्यांच्या ताब्यात तो होता. आणि मग कृष्ण भक्ती वाढली. कृष्णाची भक्ती वाढल्यावर कालिया नागाची भक्ती करणारे लोक तिथून निघून गेले की त्यांचा पराभव झाला, अशी कथा रचली आहे. आता प्रत्यक्षात झालं की नाही हे काही आपण सांगू शकत नाही, पण ही कथा अशी सांगते की कृष्ण भक्तीचा संप्रदाय वाढल्यामुळं नागभक्तीचे लोक निघून गेले त्या ठिकाणाहून आणि दुसरीकडे त्यांनी आपलं राज्य किंवा त्यांचं प्रस्थ वाढवलं. आता मुळात कृष्ण हा काळा आहे आणि त्याचा जो भाऊ आहे मोठा बलराम हा नागकुळातला आहे. जेव्हा बलरामाचा मृत्यू झाला, त्याची कथा जी आहे तेव्हा त्याच्या तोंडातून नाग बाहेर आला अशी कथा आहे. आणि त्याची शिल्प ज्या ज्या ठिकाणी केलेली आहेत त्या ठिकाणी त्याला नागपणा दाखवला. म्हणजे नागकुळातले लोक आहेत. मग नागकुळातला माणूस नागकुळातल्या माणसाला मारेल काय? तर ही लुटुपुटची लढाई दोन गटातली झाली असावी नागकुळातल्या. खांडवनाच्या बाबतीत तीच कथा आहे, सर्पसत्राच्या बाबतीत ती आपसातलीच ती कथा आहे भांडणाची. ते मोठं युद्ध, शत्रू वगैरे. आणि पुढल्या काळात मात्र पुराणकारांनी काय केलं, ते सत्तेवर आले त्यांना मोठं केलं आणि जे सत्ताहीन झाले त्यांना आणखी हीन लेखलं आणि त्यांच्या कथा ह्या विकृत स्वरूपाच्या कथा रचल्या. या कथेतून एवढाच आशय निघतो की नागकुळातल्या लोकांची पिछाड झाली आणि पुढे मग ते दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात राहायला लागली. तिथे त्यांची राज्य प्रस्थापित झाली. म्हणून आपल्या नागांची जी शिल्प सापडतात मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतात आहे. आणि त्या शिल्पाला नागक्कल म्हणतात. नागक्कल आणि पुत्रप्राप्ती करता स्त्रिया त्यांची पूजा करतात. अनेक पिंपळाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली त्यांच्या मूर्त्या मी सुद्धा कर्नाटकाच्या पाहिल्या आहेत. सर मला एक बेसिक प्रश्न इथं जरा म्हणजे कन्फ्यूज करतोय. प्रजापतीची मुलगी होती कद्रू आणि विनता. तर ह्याच्या अगोदर दिती, अदिती ह्या पण मुली प्रजापतीच्या होत्या, म्हणजे त्या बहिणी झाल्या कद्रूच्या. बरोबर आहे, बरोबर आहे. हो हो हो. मग म्हणजे पूर्ण किती मुली होत्या प्रजापतीला, काय सांगता येईल? नाही, गंमत अशी आहे की यापूर्वी मी एकदा सांगितलं होतं की प्रजापतीपासून सृष्टी निर्माण झाली अशी एक संकल्पना, असं मांडणारा एक संप्रदाय. आणि नंतर मग एक संप्रदाय जो वाढला तो म्हणजे कश्यपापासून सृष्टी निर्माण झाली. नंतर मग आता जी समजूत आहे की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. आणि त्या ब्रह्मदेवाच्या विरोधात मग विष्णू भक्तांनी, विष्णूच्या समर्थकांनी कथा रचली की विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव झाला. म्हणजे ब्रह्मदेवाचा निर्माताच विष्णू असेल तर मग कोणी निर्माण केली? विष्णूने निर्माण केली. म्हणजे जो तो माझाच पक्ष खरा आहे, माझंच चिन्ह बरोबर आहे, मग ते सुप्रीम कोर्टातून सुद्धा तो निर्णय आणतात. हे आपण आता पाहतो हायकोर्टात आणतात. अगदी असंच राजकारण हे आपले पुराणी खेळत राहिलेले. त्यांनी ज्या राजाच्या पदरी ते होते तो कसा मोठा आहे, तोच कसा मूळ आहे सांगण्याकरता ह्या कथा तयार केल्या. मागच्या भागामध्ये मला वाटतं आदिती या मातृदेवतेबद्दल चर्चा करताना ही आपण चर्चा केलेली होती. सर आता मला विचारायचं आहे, कद्रू ही दक्षिण भारतातच तुम्ही सांगितलं, कर्नाटकात गेल्यावर त्या मंदिराला भेट दिली तुम्ही, जे नागाच्या स्वरूपात आहे. बेलूरचं मंदिर होतं. उत्तर भारतात कुठं कुठं सापडतं सर? आता मगाशी तुम्ही उल्लेख केला नागालँड, मणिपूर, तिकडं मंदिरं आहेत का कद्रू मातृदेवतेची? तिथे नाही, कद्रू आता हे पुराणांनी दिलेलं नाव, मनसा तिचं मूळ आहे. म्हणजे बौद्ध ग्रंथामध्ये मनसा हा शब्द, मनसाकार शब्द येतो, म्हणजे इच्छा पूर्ण करणारी. मनसा म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करणारी. तर ती पूर्वोत्तर भागात आहे देशाच्या. आणि मग इकडे जे आहे राजस्थानमध्ये तिच्या मूर्ती आहेत. आणि आता मी मध्ये गेल्या वर्षी चित्तोडगडला गेलो होतो, तर चित्तोडगडावर सुद्धा तिच्या मूर्ती आहेत. म्हणजे भारताच्या बऱ्याच भागात, उत्तर भारतातही मनसा या मातृदेवताला मांडणारे लोक आहेत. आणि कद्रू नाव फार थोडंसं मागे पडलं. कद्रू हे कदाचित तिचं नकारात्मक नाव असेल. मनसा हे तिचं मूळ नाव आहे. आणि तिचा संप्रदाय पूर्ण भारतभर पसरला. आणि कद्रू हे नाव पुराणांनी दिल्यामुळं कदाचित दुसरी एक मातृदेवता असेल नागांच्या कुळातली, तिचं नाव कद्रू असेल. म्हणजे बरेचदा काय होतं की अनेक नावं एका मातृदेवतेसाठी वापरतात आणि ही नावं खरं म्हटलं स्वतंत्र असतात. म्हणजे आता पार्वतीसाठी गौरी, गिरिजा किंवा पार्वती, हा आणखी महिषासुरमर्दिनी, दुर्गा, ही नावं जरी असली ते ह्या सगळ्या मातृदेवता स्वतंत्र आहे खरं म्हटलं.
आणि मग त्या पार्वतीशी जुळल्या आहे. म्हणजे एक पात्रदेवता मोठी झाली, तिला मांडणारा संप्रदाय वाढला. जसं आता एक पक्ष सत्तेवर येतो त्या बाकी पक्ष दुय्यम ठरतात, तसं मग इतर मातृदेवतांची नावं ही दुय्यम ठरली आणि मुख्य कद्रू ही जास्त चर्चेत आलेली आहे. विनता आणि कद्रू हा संघर्ष पुराणांनी वारंवार सांगितलाय. नाग आणि गरुडामधला हा संघर्ष दोन अशा समुदायातला हा संघर्ष आहे. खरं नागपंचमीला एक कागद भिंतीला लावून पूजा करतात. त्या कागदावर गरुडाचं आणि सापाचं भांडण आहे असं एक चित्र असतं. हो 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 ते भांडण त्यांनी जिवंत ठेवलंय पुराणांनी आणि आपल्या परंपरांनी सुद्धा. आणि नागपंचमीला गरुड पंचमी सुद्धा म्हणतात. आणि गंमत अशी गरुड हा कद्रूचा मुलगा होता असंही पुराणांनी लिहिलंय. अरे बापरे. गरुडांची माता कद्रूड असून विनता होती अशी कथाच आहे. पण बरेचदा कद्रू आणि गरुड यांचा संबंध बायलेखाचा दाखवला. म्हणजे गरुड हे ज्यांचं कुलचिन्ह आहे ते नाग कुलचिन्हाच्या लोकांशी त्यांनी समझोता केला, युती केली. दोन परस्पर विरोधी लोक एकत्र येतात हे आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात आपण पाहतो सध्या. तर तसाच प्रकार त्या काळात झाला. भांडण किती दिवस करायचं, का करायचं, आता वय झालेलं आहे आणि आता लोकही आता एकत्र यायला लागले किंवा आपल्यासोबत नाही आहेत, अशा अनेक कारणांनी लोक एकत्र येतात. तसं गरुड हा कद्रूचा मुलगा होता अशी कथा पसरवली आणि मग गरुड पंचमी हे नागपंचमीचं नाव ठेवलं गेलं. वास्तविक गरुड हा नागांना खाणारा, सर्पांना खाणारा पक्षी आहे म्हणून त्यांनी ही प्रतीकच वापरली. यासाठी ही कुलचिन्ह आहे, टॉटेम आहे. टॉटेम बद्दल आपण खूपदा चर्चा केलेली आहे की टॉटेम हे कसं ठरतं. त्या भागात एखादा पक्षी असेल, गरुड पक्षी मोठ्या प्रमाणात असेल तर मग गरुड हे सगळ्यांचं टॉटेम आहे असं मानलं जातं. म्हणजे अशा तऱ्हेने टॉटेमिझम आहे हे सगळं, प्रतीक आहे ते. हा बरोबर आहे. खरं आहे सर. अशा पुराण कथामधून थोडा इतिहास समजून घेण्याचा, खरा इतिहास समजून घेण्याचा आपला हा प्रयत्न आहे मिथकांमधून. म्हणजे पुराण कथांनाच लोक इतिहास समजतात, मिथकांना लोक इतिहास समजतात. तर ते तसं नसतं. ऍक्च्युली इतिहास वेगळा असतो, त्याचा शोध आपण घेत राहिला पाहिजे. हा एक आपला प्रयत्न आहे चर्चेतून लोकांपर्यंत पोहोचावं नेमकं काय आहे. हा होता 17वा भाग भारतीय मातृदेवतांचा इतिहास या मालिकेतला. 18व्या भागामध्ये अजून एका मातृदेवतेबद्दल आपण चर्चा करूयात सर. तत्पूर्वी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.